विषय कर्जमाफीचा आहे. 5 वर्ष 30 सप्टेंबर 2019 जी कर्जमाफीची घोषणा केली ती अजून दिलेली नाही आहे. 12 लिस्ट केल्या तर 12 भानगडी झाल्या, पण तुम्ही कर्जमाफी दिली नाही आहे. बँकेने लिस्ट पाठवली, का नाही पाठवली, का त्यांनी कर्जमाफीत बसवलं नाही, त्याचा जबाबदारी आहे. 5 वर्षापर्यंत जे थकीत कर्ज आहे आणि त्यावेळेस 30 सप्टेंबर 2019 ज्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारने घेतली होती, जी आरनुसार त्यांना कर्जमाफी देण्यात यावी अशी नम्र विनंती आहे. आणि तुम्ही त्या बँकेच्या मधून शेतकऱ्यांना एका शेतकऱ्याला 2 लाख 4 लाख म्हणजे त्याच्यासाठी करोडोची जमीन जी आहे आणि त्याच्यावर तुम्ही व्याजावर व्याज लावत आहे आणि त्याला बँकिंग प्रणालीतून बाहेर काढलेलं आहे. त्याला कुठे जावं? त्याच्याजवळचं असणारं सोनं 2 पिढ्याचं जे गेलं, त्याने आता 5% आणून शेती पेरली दरवर्षी. कारण 5 वर्षातून बँकिंग प्रणाली जो आहे त्यामध्ये पगार वाढ होता, तुमचं 8वं वेतन 7वं वेतन सगळं वाढलं. मग तुम्ही यांना पगार मग का नाही दिली? तुम्ही जी आर मग एकाला दिलं आणि दुसऱ्याला का नाही दिलं? एक काय शेतकरी माईचा होता आणि दुसरा कोणी मावशीचा होता. तुम्हीच 2 वर्षाची मुदत घेतली. मग तुमच्याजवळ बँकेच्या तुमच्याजवळ स्वतःच्या इतक्या जमिनी होत्या. आता तुम्ही जमिनी मुंबईच्या दिल्या नाही का? मग कोणाला दिल्या? कोणतं कर्जमाफी केली नाही का? मग सारे उत्तर पाहिजे. आणि आता तुमचे 32 कोटीचं जे आहे म्हणतात, मग 32 कोटीचं महाराष्ट्राचं जे अर्थकारण आहे किंवा जे बजेट आहे 7,000 कोटीचं, 7 लाख कोटीचं, मग 32 कोटी तुमच्याकडून काढणं नाही झालं. किती टक्केवारी झाली आहे? 35 म्हणजे 70 लाख होतं. म्हणजे 70,000 म्हणजे 10% होतात. आणि एकेकाळी जे भ्रष्टाचाराच्या गोष्टी झाल्या 70,000 कोटीच्या, मग त्या कुठे गेल्या? आणि तुम्ही एक योजना जी आहे जी आर अनुसार ते पूर्ण करत नाही, दुसरी योजना करता, तिसरी योजना करता. नगरपालिकेचे करोडो रुपये तुम्ही दिले सिमेंट रस्त्याकरता, एका ठिकाणी 4-4 हजार कोटी दिलेले आहे. मग त्यावेळेस तुमचा पैसा कुठं होता? ठेकेदारांना देण्याकरता पैसा करता, काम काढण्याकरता पैसा कसा आहे? मग तुमच्याजवळ आहे फ्लायओव्हर करण्यासाठी पैसा कुठं आहे? आता नागपुरात आता 3रा रिंग रोड घेणार आहे तुम्ही, 10,000 35,000 किती कोटीचा खर्च करणार आहे. मुंबईत किती कोटी खर्च आहे? मग तुम्हाला फक्त त्या शहरामध्ये आणि सिमेंट रस्ते आणि तुमची ठेकेदारी एवढ्यातच आहे काय? आणि जे मग शेतकरी जे पैसा निर्माण करतात ते पैसा निर्माण करतात तेव्हाच होते आणि त्यांना रोज भाव कुठे देतात? मोदीजींनाही सांगितलं आहे की एकेकाळी 140 रुपये किलो तूर होती, ती एकदम 60 रुपये किलो आली. म्हणजे तुम्ही का कोणत्या हिशोबाने दुप्पट करणार म्हणतात? इकडे पीक निपमट होते. आता तर इथे पावसाळी दिसत नाही आहे, यावर्षी येईल का नाही आहे. तुम्ही म्हणजे आता 10% देऊनही कोणाला पैसे मिळून नाही राहिलेले आहे. त्याने घर कसं चालवायचं? मुला शिक्षण कसं करायचं? का आत्महत्या करायचं? का आहे ते स्वस्तात जमीन विकायची? म्हणजे तुम्ही फक्त कोणाचे बचत खाते म्हणजे आपले पगार वाढू आपले बचत करून मस्त सगळ्या एवढ्या जमा करा आणि तुमचे सगळे जमा होईल ना. इकडे दुसऱ्याने काय आपलं काही शेती विकून घरदार विकून काय लेकरा बघायचं आणि स्वतःच्या किडण्या विकून जगावं का? लवकर करा, बोलल्याप्रमाणे लवकर करा. 5 वर्षापासून जे कर्जमाफी थकीत आहे त्यांना लवकर देण्यात यावे अशी माझी नम्र विनंती आहे. धन्यवाद.